नमस्कार, मी आहे साक्षी. वेलकम बॅक टू माय चॅनल वंडर साक्षी व्लॉगमध्ये. सो आता सकाळ झाली, म्हणजे मी आज लेट उठली म्हणून जास्त मी नाश्ता काही बनवला नाही आज. तर आता डायरेक्ट जेवणाची टाईम झाली, 12 वाजले. तर मी आता छोले बनवते. तर हे छोले मी थोडंसं पाणी आणि मीठ टाकून 5 शिट्ट्या ह्याच्या करून घेतले. तर आता मी तुम्हाला दाखवते मी छोले कसे बनवते. आता सगळ्यात पहिले मी टोमॅटो आणि कांदे ह्यांची एक पेस्ट करून घेते. तर रेसिपी तशी खूप सोपीच आहे. तर सगळ्यात पहिले मी हे तेल टाकलं. लाकडी घाण्याचं तेल वापरतो आम्ही, सनफ्लावर ऑइल. तर ते आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं असतं आणि आमचे थोडे हेल्थचे इश्यू असल्यामुळे आम्ही लाकडी घाण्याचंच तेल वापरतो. सगळ्यात पहिले मी मोहरी टाकली. मोहरी टाकल्यानंतर मग जिरे आपण टाकायचे. जिरे टाकल्यानंतर ते थोडेसे तडतडून द्यायला पाहिजे. तुम्ही गॅस स्लो फास्ट तुमच्या मर्जीने तुम्ही करू शकतात. तर मी थोडासा फास्टच ठेवला होता गॅस. तर त्यानंतर आलं लसूण पेस्ट, आमची होममेड आलं लसूण पेस्ट असते, आम्ही घरी बनवतो, ती आम्ही टाकली आणि थोडीशी त्याला फ्राय करून द्यायचं त्या तेलात. जास्त नाही फ्राय करायची, नाही तर ती एकदम काळी होऊन जाईल. थोडीशी आपण फ्राय करायची आणि आता तुम्हाला इथून दिसत तर नसेल, पण ती थोडीशी मी जास्त नाही फ्राय केली. त्यानंतर मी जो गॅस आहे तो स्लो करून टाकला. त्यानंतर हे आपलं टमॅटो आणि कांद्याची पेस्ट आहे. मी 1 टमॅटो आणि 2 कांदे वापरले आहे या पेस्टसाठी. तर थोडंसं मीठ टाकते मी. मीठ म्हणजे पहिलेच टाकून देते. कांदा आणि टमॅटो चांगले शिजतात पहिलेच मीठ टाकल्यावर. हे बघू शकता, छान असा याचा कलर चेंज झालेला आहे. असं कलर चेंज झाल्यानंतर त्याला थोडंसं अजून तसंच हे करायचं. म्हणजे जास्त नाही आपल्याला याचा कलर चेंज होऊन द्यायचा, नाही तर ते जळतं. म्हणजे जास्त थोडंसंच याला आपण फ्राय केल्यानंतर मसाल्याला, म्हणजे कांदा आपली पेस्ट थोडीशी फ्राय करून घ्यायची. तर आता सगळ्यात पहिले मी हा तिखा मसाला वापरते, एव्हरेस्टचा. काश्मीरी नव्हता पण तिखा. नंतर हे किचन किंग मसाला वापरते मी, त्याच्याने खूप भारी चव येते किचन किंग मसाल्याने. आणि हा छोले मसाला आहे एव्हरेस्टचाच, तो वापरते, छोला मसाले. आमच्या इकडे आम्ही जास्त बनवत राहतो म्हणून छोले मसाले आमच्या घरी असतातच अवेलेबल. आणि तुम्ही उसळच्या भाजीत पण तुम्ही हा छोले मसाले टाकू शकता, खूप छान भाजी होते उसळाची पण. आणि आता ह्यानंतर आपण मी हे टाकले कोरिअँडर, धने पावडर एव्हरेस्टचीच वापरली आहे. तर आता धने पावडर टाकल्यानंतर ह्यात जाईल जिरे पावडर. तर आता आपले जे सगळे मसाले आहेत ते आपण ऑलरेडी आता टाकलेले आहे. परत एकदा सांगते, लाल तिखा मसाला, किचन किंग मसाला, जिरे पावडर, धनिया पावडर आणि छोले मसाले. आता हा जे आपण डायरेक्ट कुकरमधलं जे सगळं होतं ते टाकून द्यायचं विथ पाणी, म्हणजे पाणी काढायचं नाही, वेगळं नाही करायचं. त्याच पाण्यात आपण परत या छोलेला आपण शिजवणार आहोत. म्हणजे तुम्ही बघा, मस्त असं मसाला एकदम छान असं फ्राय झाला. तुम्ही थोडंसं तेल पण सुटायला लागले भाजीला. आणि त्यासोबत मी भात पण लावला होता. तर आता सगळ्यात पहिले मी कस्तुरी मेथी थोडीशी टाकली त्याच्यावर. खूप छान वास पण येतो आणि छान टेस्ट येते. त्यानंतर चॉप केलेली मी कोथिंबीर आहे, ऑप्शनल आहे. म्हणजे तुम्ही एकतर जर तुम्हाला दोघंही टाकायचे तर तुम्ही दोघंही टाकू शकता. या तुम्हाला कोथिंबीर टाकायची तर कोथिंबीर टाका.
हे तुम्हाला तर आता हे छोले झाले, मी भातासोबत खाते. छान झालं. आता रात्र झाली आहे आणि माझी आजी आली आज घरी आमच्या, कारण की आजीचा 2 दिवसांनी बर्थडे आहे, तर आम्ही तिला घेऊन आलो इकडे. तर आता आजी झोपायची तयारी करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल. आज मी रात्री काही जेवली नाही जास्त, कारण की दुपारचं खूप जेवण झालं होतं, म्हणून मग जास्त काय आज व्लॉग केला नाही. पण तुम्हाला हा माझा व्लॉग आणि माझी रेसिपी जी छोलेची आहे ती आवडली असेल तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय आजी. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बोल ना काहीतरी. गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम. स्वीट ड्रीम. शुभरात्री. शुभरात्री. बाय. बाय बाय.